नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये दैवासुर संपद विभाग योग असं मोठं नाव असलेला अध्याय येतो, 16वा अध्याय. आणि त्याच्यामध्ये दैवी गुणसंपदा असलेले आणि आसुरी गुणसंपदा असलेले दोन्ही गुणच आहेत बघा बरं. दैवी पण गुणच आणि आसुरी पण गुण. गुण म्हणजे त्रिगुणांशी संबंध, सात्विक, राजस आणि तामस, म्हणून तर गुण शब्द आलाय. मग दैवी गुणसुद्धा 3 प्रकारे व्यक्त होतात, सात्विक, राजस आणि तामस. आणि आसुरी गुणसुद्धा सात्विक, राजस, तामसमध्ये येतात. आता आपण सध्याच्या जमान्यामधला विचार केला तर काही नक्षलवादी हे स्वभावाने नक्षलवादी नसतात, पण दबावाखाली किंवा भरकटल्यामुळे, कोणत्याही कारणामुळे किंवा सातत्याने त्याच वातावरणात राहिल्यामुळे तशीच विचारसरणी होऊन जाते. पण मूळ स्वभाव असतो तो त्यांना सांगत असतो, बोचणी लावत असतो. मग ते कधीतरी परत माघारी येतात आणि उत्तम जीवन जगण्यासाठी समाजामध्ये मिळून मिसळून राहून डोक्यावरची मृत्यूची टांगती तलवार घेऊन सतत लपून छपून राहायचं आणि समाजाला हानिकारक उद्योग करायचे, यातून बाहेर येऊ शकतात. तेव्हा दैवी संपदा आणि आसुरी संपदा असं काही दोन काय म्हणूया अवघडमध्ये भिंती आहेत आणि ओलांडून पलीकडे जाताच येणार नाही असं नाही आहे. 16व्या अध्यायामध्ये तेच भगवंतांनी सांगून दिलं आहे की असं असू शकतं. आसुरी संपदा प्रभावी होऊ शकते व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, पण जेव्हा लक्षात येईल त्यावेळी त्या व्यक्तीने जर मार्ग बदलायचा ठरवलं आणि दैवी गुणसंपदा आत्मसात करायचा निश्चय केला, संकल्प केला, तर हळूहळू तशा प्रकारचे संस्कार ती व्यक्ती ग्रहण करू शकते. कारण संस्कार ग्रहण करायचे असतात. संस्कार आचरणातून ते स्वतःमध्ये रुजवायचे असतात आणि मग आचरणातूनच प्रकट करायचे असतात. म्हणजे दोन्ही क्रिया आचरणाशी निगडीत आहेत. म्हणून आसुरी संपदा प्रभावी असलेली व्यक्ती निश्चय केला, संकल्प केला तर संस्कारित होऊन समाजाशी सत प्रवृत्त होऊन समन्वय साधायला सिद्ध होऊ शकते. आणि दैवी संपदेचं पण असंच आहे. आपण 16व्या अध्यायात समजून घेतलं. दैवी संपदा जन्माबरोबर मिळालेली असेल, जशी अर्जुनाला मिळाली असं भगवंतांनी सांगितलं. जन्माबरोबर जरी मिळालेली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये अहंता, अस्मिता जागृती जर प्रमाणाबाहेर वाढली, प्रभाव दाखवायला लागली, तर दैवी संपदा असलेली व्यक्तीसुद्धा आसुरी संपदेच्या गटामध्ये शिफ्ट आजच्या भाषेमध्ये होऊ शकते. म्हणून दोन्हीचं एकत्रीकरण करून भगवंतांनी 16वा अध्याय मांडला, दैवासुर संपद विभाग योग. आणि मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात घेतलं बघा. आपण सामूहिक खेळ खेळतो. आता तर खेलो इंडियामध्ये आपल्या भारतीय खेळांना खूप जास्त छान काय म्हणूया की त्यांना संधी, भारतीय खेळाडूंना भारतीय प्रणालीतले जे खेळ आहेत ते खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध करून देणं, त्याचे सामने भरवणं, त्याविषयी जागरूकता आणणं, हे सगळं धोरण आखलं जात आहे आणि हे खेळ खेळले जात आहेत.
कोणताही खेळ खेळायचा म्हटलं, सामूहिक खेळ, समजा कबड्डी असेल, खो खो असेल, अगदी छोट्या मुलांसाठी लंगडी, डॉजबॉल असे खेळ असतील. कुठलाही खेळ खेळताना 2 गट असतात. आपणही खेळलो असणारच आहोत कधी नाही कधीतरी. आणि या 2 गटांमध्ये छान सामना रंगतो. अगदी चुरशीचा सामना असतो आणि आता आमचाच गट जिंकणार असं वाटत असतं. लोणवर लोण होत असतात. कधी हा गट चढ ठरत असतो तर कधी तो गट चढ ठरत असतो. आणि आता शेवटची इतकी मिनटं उरली आहेत वगैरे वगैरे असं सगळं खेळामध्ये रंगून जाऊन खेळ वेग पकडत असतो. पण हा खेळ खेळताना दोन्ही गट आपले आपलेच निर्णय करतात का? नाही ना. त्यासाठी न खेळणारं कोणीतरी खेळाची जाणकारी असलेलं असं व्यक्ती आवश्यक असते. त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? पंच, अंपायर. मग असा सामूहिक खेळ खेळताना जेव्हा 2 गटांमध्ये खेळ खेळला जात असेल तेव्हा खेळाडू तर भान हरपून खेळत असतात. पूर्णपणे झोकून देऊन जिंकण्यासाठी खेळत असतात. मग त्यांच्याकडून नकळत एखादी बारीकशी चूक झाली तर ती निदर्शनाला आणून देऊन त्याचा फाऊल सांगणं, आजच्या भाषेमध्ये हे सगळं हे काम करण्यासाठी त्रयस्थ व्यक्ती आवश्यक असते. आणि मग ती दोन्ही गटांना मान्य होणारी असावी लागते. मग त्याची अंपायर म्हणून नियुक्ती होते. तिला अंपायर म्हटलं जातं. आणि अंपायरचा भाव चढा असतो, कारण त्यानं येस नो म्हटलं की त्यानुसार गटाला मान्य करावं लागतं. असंच असतं ना खेळामध्ये. जीवनामध्ये सुद्धा जेव्हा अशा प्रकारे 2 तट आहेत, एक दैवी गुणसंपदा असलेले आणि एक आसुरी गुणसंपदा असलेले, मध्ये क्रॉस लाईन आहे. ही क्रॉस लाईन ओलांडून इकडून तिकडच्या गटात जाणं आणि तिकडून इकडच्या गटात येणं अशक्य नाही, असं 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगून दिलं. जेव्हा कोणत्या बाजूला मी झुकायचं, कोणत्या बाजूविषयी मी जोडलेलं राहायचं, हे ओळखायचं कसं? त्यासाठी आसुरीकडे घेऊन जाणारी 3 दारं सांगून दिली. काम, क्रोध तथा लोभ. हे 3 दारं जिथे आहेत ना तिथे जपायचं आहे. व्यक्ती, आपण जेव्हा असे 2 गटात खेळ खेळतो तेव्हा समोरच्या गटाचा अंदाज घेत असतो की नाही, की समोरच्या गटामधले अट्टल खेळाडू कोण आहेत आणि कमकुवत खेळाडू कोण आहेत. मग आपण बरोबर बाद करताना हेरून कोणाला बाद करायचं ते ठरवत असतो. जसं आपण हे करत असतो तसं विरुद्ध पार्टीसुद्धा तेच काम करत असते. बरोबर आहे ना. तसं आसुरी गुणसंपदा असणारे दडपणाखाली जर या गटात राहत असतील तर ते दडपण झुगारायची संधी मिळेल का त्याची वाट ते बघत असतात. म्हणून भगवंतांनी सांगून दिलं की या गटामध्ये राहायची वेळ काय येते? काम, क्रोध आणि लोभ हे 3 जे अवगुण आहेत ते अवगुण आपल्यामध्ये खेळ खेळायला सुरुवात करतात, प्रभाव दाखवायला लागतात आणि मग व्यक्तीला आसुरी गुणसंपदाच लुभावते. छान आहे असं वाटायला लागतं, कारण तात्कालिक यश, तात्कालिक सिद्धी, तात्कालिक दांभिक मान सन्मान सगळं प्राप्त व्हायला लागतं. पण ते तात्कालिक असतं हे जेव्हा लक्षात येतं, भ्रमाचा भोपळा फुटला की मग व्यक्ती सावध व्हायला लागते आणि मग मला ह्या पार्टीत नाही राहायचं आहे, मला असे काही गुण मिळवायचे आहेत की मला दैवी गटामध्ये सामील व्हायचं आहे. मग हे करण्यासाठी काहीतरी नॉर्म्स पाहिजेत. मग खेळाचे नियम असतात. अगदी मैदान किती लांबी रुंदीचं असावं इथपासून ते प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू असावेत, सदस्य खेळाडू असावेत, मैदान कसं विभागलेलं असावं, सगळे नियम आहेत की नाहीत. प्रत्येक खेळाचे नियम असतात. मग जेव्हा आपल्याला त्या खेळामध्ये सहभागी व्हायचं असतं तेव्हा ते नियम जाणावे लागतात की नाही. आपण घेतोही जाणून,
नियमच माहिती नसले तर आपल्याकडून नियमांचं उल्लंघन होईल, आणि मग नियमांचं उल्लंघन झाल्यावर कारण नसताना आपल्या गटाला हार पत्करावी लागेल. म्हणून नियम समजून घेऊन, अभ्यास करून, आयत्या वेळी खेळताना आपल्याकडून चुकीचं खेळलं जाऊ नये, नियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून सावध राहतो की नाही आपण गटातले सर्व सदस्य. 16व्या अध्यायात शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी तेच सांगून दिलं. शेवटचे 2 श्लोक फार महत्त्वाचे आहेत बरं. ये शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः. बस मला जिंकायचं तेवढीच वीम डोक्यात. मग ते नियम पाळं नाही तर न पाळं असं नाही ना चालत. शास्त्रविधी उत्सृज्य वर्तते, व्यवहार करतात. कसं? बस मला ते बक्षीस हवंय, बक्षीस हवंय बस. अरे पण ते बक्षीस मिळवताना नियमांच्या चौकटीत राहून खेळलं तर मिळणार आहे. नुसतीच दादागिरी करून किंवा दबावाखाली येऊन नाही मिळू शकत. तेच भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटून 2ऱ्या श्लोकात सांगून दिलं. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये कीवर्ड सांगून दिला. काय सांगून दिलं शेवटच्या श्लोकामध्ये? तस्मात् तस्मात्. त्यामुळे लक्षात ठेव अर्जुना, बघ हां. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र हे स्टँडर्ड आहेत, नॉर्म आहेत प्रत्येकासाठी. मग जसे खेळातले नॉर्म्स स्टँडर्ड ठरलेले असतात नियम, तसे व्यावहारिक जगण्यातले नियमसुद्धा ठरलेले असतात. मग व्यावहारिक जगण्यातले नियम त्या त्या वयोगटानुसार, त्या त्या टप्प्यानुसार, त्या त्या विषयामध्ये पारंगत होताना, अभ्यास करताना या सगळ्यासाठी नियमांची बांधिलकी असावीच लागते. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र हे स्टँडर्ड आहेत, नॉर्म आहेत, त्या आयडियल आहेत. आयडॉल असतो ना, तसे ते शास्त्रविधी आहेत. ते समजून घ्यायचे, त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे शास्त्रविधी कोणी तयार केलेत? आज ज्याला आपण कायदा म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्या कायद्यामध्ये न्यायाधीश म्हणून जर बसायचं असेल तर कायद्यांचा अभ्यास बारकाईने करावा लागतो. आणि तरीसुद्धा न्यायाधीशांमध्ये सुद्धा दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा असते ना. किती बारकावे असू शकतात. मग ते कधीतरी प्रचितीला सुद्धा येऊ शकतात. कलियुगाचा महिमा आहे तो. म्हणून तर गीता सांगावी लागली कलियुगाच्या संधीवर. द्वापरयुग संपताना आणि कलियुग सुरू होताना पुढचं भविष्य जाणलं होतं. आणि म्हणून व्यासमुनींनी हा सगळा इतिहास आपल्यासाठी संग्रहित करून, संपादित करून, संकलित करून लिखित स्वरूपात आणून ठेवला आहे. मग हे शास्त्रविधी म्हणजे नियम काय सांगतात? कार्य अकार्य व्यवस्थिती. कार्य काय म्हणजे कर्तव्य कोणतं आहे? अकार्य म्हणजे काय नको करायला, डूज अँड डोंट्स. आजकाल विचारतात ना, पोलाईट मॅनर्स असं म्हटलं जातं. मग त्या मॅनर्सच्या बाबतीत व्हॉट इज टू बी डन अँड व्हॉट इज नॉट टू बी डन विचारला जातात प्रश्न. मग हे डूज अँड डोंट्स रस्त्याने चालताना कसं चालावं, नियम असतात, शास्त्रविधी. ते प्रमाण आहेत, स्टँडर्ड आहेत, ते पाळावेच लागतात. सिग्नल 3 रंग आहेत, ते पाळावेच लागणार, त्या नियमात बसावंच लागणार. म्हणून भगवंतांनी सांगून दिलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम इह अर्हसि. योग्य आहे. या सृष्टीमध्ये जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ते शास्त्रविधी, ते नियम, ते जाणून घेऊन त्यानुसार आचरण करणं, कर्म कर्तुम त्यानुसार आचरण करणं आवश्यक ठरतं. म्हणजे मग ही दैवी संपदा असेल नाहीतर आसुरी संपदा असेल, याविषयी चिंताग्रस्त होण्याची गरज पडत नाही. नियमांचं पालन करत गेलं की मग भीती उरतच नाही ना. मग मी त्या CCTVत पकडला जाईन का? मग माझ्या अकाउंटमधून माझा दंड वसूल केला जाईल का? वगैरे वगैरे. आत्ताच्या भाषेत बोलते हां हे सगळं. अशी भीतीच उरणार नाही ना. आसुरी गुणसंपदा म्हणजे नियमांचं उल्लंघन करण्याची इच्छा, कामकारतः.
ती इच्छाच मला होता कामा नाही. आता एवढं सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात प्रश्न येणारच ना. फार सालस आणि निष्पाप सरळ स्वभावाचा अर्जुन आहे. त्यामुळे त्याच्या मनात येईल शंका, जिज्ञासा उत्पन्न झाली. मग ती जिज्ञासा बोलायची कुणापुढे? अर्थात कृष्णापुढे, भगवंतांपुढे. म्हणून अर्जुनाने काही शंका व्यक्त केली, जिज्ञासा प्रकट केली. मग ती जिज्ञासा कोणती प्रकट केली? त्या अनुषंगाने भगवंतांनी काय सांगितलं हे सगळं वर्णन करणारा 17वा अध्याय आता आपल्याला सुरू करायचा आहे. मग 17व्या अध्यायाचे पहिल्यांदा श्लोक ऐकले पाहिजेत, म्हणजे अर्जुनाचा प्रश्न, जिज्ञासा कळेल आणि मग भगवंतांनी त्यानुसार काय स्पष्टीकरण दिलं आहे त्याचाही उलगडा आपल्याला बघता येईल. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात 17व्या अध्यायातले श्लोक. ऐकूयात श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः. श्रीभगवानुवाच. त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. सत्त्वानुरूपा सर्वश्च श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस् स एव सः. यजन्ते सात्विका देवा न्यक्षरक्षांसि राजसाः. प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः. दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः. मायचैवान्तः शरीरस्थं तान् विद्या सुरनिश्चयान्. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आयुस्सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहाराः सात्विकप्रियाः. कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्ष विदाहिनः. आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः. ऐकलेत ना श्लोक? अर्जुनाने अगदी तुमच्या आमच्या मनातला प्रश्न विचारून टाकला की अरे बाबा, मी खेळणारा गडी मी छान आहे, माझ्याकडे कौशल्य आहे, पण मी तो थिओरॉटिकल अभ्यास नाही रे बाबा केलेला. मी ते खेळाचं मैदान किती लांबी रुंदीचं असावं, खेळताना कशा पद्धतीने नियम आखलेले आहेत वगैरे वगैरे ते नाही मला कळत. मी आपला प्रामाणिकपणाने खेळण्याचा प्रयत्न करतो, पण मी खेळाशी मात्र 100% न्याय देऊन खेळत असतो. असं जर एखादा खेळाडू म्हणाला तर त्याचं काही चुकलंय का? तसा अर्जुन प्रश्न विचारतोय. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः. यजन्ते प्रामाणिक तळमळीने श्रद्धायुक्त होऊन निष्ठापूर्वक व्यक्ती आचरण करायला लागली आहे. मग माझ्याकडे अभ्यास, ती नियमावली, ते कायद्याची कलम नाही रे बाबा मला माहिती. मग अशा वेळेला मी जो मार्ग आचरण करत जाईन तो मार्ग कोणत्या प्रकारचा असेल? सात्विकतेकडे घेऊन जाणारा, म्हणजे दैवी गटाकडे घेऊन जाणारा असेल का दैवी आणि आसुरीचं कॉम्बिनेशन असणारा, रजोगुणातला प्रभाव दाखवणारा असेल का तमोगुणाचा असेल, जे आसुरी गुणसंपदेत प्रभावी करणारा असेल? स्वाभाविक आहे ना, तुम्हा आम्हाला पण हाच प्रश्न पडतो ना. ती कायद्याची कलमं कधी आम्ही वाचलीत हो? साधे साधे नियमसुद्धा नाही माहिती. गावाकडून शहरात आलो
ते सिग्नल पाहिले तर काय कळणार हो एकदम सगळं? हळूहळू कळत जाईल. पण स्मार्ट होईपर्यंत वेळ लागतो ना. मग स्मार्ट सिटीमध्ये राहायचं असेल तर अंगवळणी पडलेले जुने शास्त्राला संमत नसलेले वर्तन हळूहळू बदलावं लागणारच ना. म्हणून अर्जुन सरळसोट प्रश्न विचारतोय की मला नाही रे ते कायदा नियम वगैरे नाही अजून भिनलेले. मग अशा वेळी मी प्रामाणिक तळमळीने श्रद्धेने जर आचरण करत राहिलो तर मी सत्वगुण प्रभावी दाखवू शकेन, रजोगुण प्रभावी दाखवू शकेन का तमोगुण प्रभावी दाखवू शकेन? कोणत्या मार्गामध्ये माझी श्रद्धा म्हणजे प्रामाणिक तळमळ व्यक्त होईल? बस जिज्ञासा तर अर्जुनाने प्रकट केली. भगवंतांना आवडलं. भगवंतांनी लगेच सांगायला सुरुवात केली. कारण आणखीन खूप सारं व्यापक विश्वाची ओळख ह्या अशा जिज्ञासायुक्त प्रश्नातून अर्जुनाला होत गेलेली आहे. त्यामुळे भगवंतांनाही आनंद मिळत गेला आहे की आणखी व्यापकतेच्या दिशेने अर्जुन प्रवास करतोय. त्यामुळे जेव्हा तो काहीतरी योग्य संकल्प करण्यासाठी सिद्ध होईल तेव्हा तो सगळं जाणून घेऊन मगच संकल्पित होऊ शकेल. म्हणून त्याच्या सगळ्या जिज्ञासांना दुर्लक्षित न करता भगवंत तितक्याच आस्थेने आणि पूर्णत्वाने जिज्ञासा शमन करायचा प्रयत्न करतायत. आताही तेच केलं. भगवंतांनी लगेच सांगायला सुरुवात केली. श्री भगवान वाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. स्वभावजा स्वभावतःच. आणि स्वभाव म्हणजे काय असा प्रश्न अर्जुनानेच विचारलाय बघा. शोधून काढाल कुठल्या अध्यायात विचारलाय? झालाय तो अध्याय बघा, मागचे व्हिडिओ सापडेल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात त्याला भगवंतांनी दिलेलं उत्तर पण आहे की स्वभाव म्हणजे काय असं विचारलं होतं अर्जुनाने. त्याला भगवंतांनी उत्तर पण दिलं. आता इथे भगवंत मात्र स्वभावजा स्वभावानुसार 3 प्रकारची श्रद्धा म्हणजे मार्ग, निष्ठा मार्ग, 3 प्रकारचे मार्ग व्यक्तीसाठी खुले होतात. स्वभावानुसार भावना जोडलेल्या असतात मनाशी आणि मन जोडलेलं असतं इंद्रियांशी. त्यामुळे इंद्रिय जिकडे मनाला खेचून नेतील त्यानुसार मनामध्ये भावनांची आवर्तनं निर्माण होतील आणि ही आवर्तनं व्यक्तीला आचरणातून प्रकट करायला प्रवृत्त करतात. म्हणून त्रिविधा भवति श्रद्धा देहिनांसा स्वभावजा. मग ज्याप्रमाणे आचरण करायला व्यक्ती उद्युक्त होईल, तत्पर होईल, तयार होईल त्यानुसार त्या व्यक्तीची श्रद्धा म्हणजे मार्ग, आचरण करण्याची पद्धती व्यक्त होईल. मग कोणकोणत्या 3 प्रकारची? सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. एकतर कधीतरी आचरण करताना सत्व मार्गाला व्यक्ती राहील, कधीतरी राजस मार्गाने जाईल, तर कधीतरी तमो मार्गाला सुद्धा जाऊ शकते. ज्यावेळी स्वभाव जो गुण इंद्रियांकडून आलेल्या आवेगांनुसार मनामध्ये रुजेल, ठाव घेईल मनाचा, त्यानुसार श्रद्धा म्हणजे मार्ग, आचरणाची पद्धती व्यक्तीकडून निवडली जाते. मग बऱ्याचदा आपण म्हणतो ना, नाही त्याचं मन आहे हो, मन सगळ्यांचं चंचल असतं, पण या व्यक्तीच्या बाबतीत ना स्थिर मनाची आहे बरं ती व्यक्ती. आपण अंदाज करू शकतो. सहजासहजी त्यांचं मन विचलित होत नाही. आठवून बघा, आपल्याबद्दल पण कधीतरी असं इतरांनी निश्चित केलेलं असू शकतं. तेव्हा प्रत्येकाला
चंचल मनाला संयमित करण्याचे उपाय आधीच्या अध्यायांमध्ये सांगून दिलेत भगवंतांनी. एक अध्याय तर अख्खा त्यासाठी वापरलाय. आणि भगवंतांनी चंचल मनाला कसं आवरायचं, कसं संयमित करायचं ते सांगून दिलंय. पुन्हा बघा, आठवतोय का कोणता अध्याय? नाही आठवला तर बघा मागचे व्हिडिओ, सापडेलच नक्की. मग आता ही 3 प्रकारचे मार्ग आचरणातून व्यक्तीच्या प्रतिबिंबित होत राहतात. मग तशा प्रकारचं आचरण करावं असं व्यक्तीला वाटत असतं. मग ते ओळखायचं कसं की कोणत्या भावामध्ये, कोणत्या गुणामध्ये व्यक्ती आत्ता प्रभावित आहे. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच् श्रद्धस्स एव सः. ज्या ठिकाणी त्याचे मार्ग निश्चित होईल, ज्या ठिकाणी भाव दृढ होतील, त्यानुसार त्या व्यक्तीचं श्रद्धा म्हणजे मार्ग, आचरण निश्चित घडून येते. सत्व अनुरूप, सत्व म्हणजे प्राणीमात्र. जो जो प्राणीमात्र ज्या ज्या गुणसंस्कारांनी व्यक्त होईल, त्या त्या संस्कारांनुसार त्याचा मार्ग निश्चित ठरत असतो. म्हणजे आचरणामध्ये पुरुष शब्द आला या श्लोकात. पुरुष म्हणजे सामर्थ्य, ऊर्जा, चैतन्य. मग जेव्हा भावभावना उत्कटपणे व्यक्त व्हायला लागतील, आचरणातून प्रतिबिंबित व्हायला लागतील, त्यावेळी ऊर्जा पण तिथे संक्रमित होत राहते. म्हणून मग काळजी कशाची घ्यायला हवी की कोणत्या प्रकारचे गुण प्रभावीपणे आचरणातून प्रकट होत आहेत. आणि मग ठराविक प्रकारचेच गुण आचरणातून प्रकट व्हायला हवे असतील तर खबरदारी कोणती घ्यायला हवी, कसे संस्कार रुजवून घ्यायला हवे, हे सगळं जाणण्याची उत्सुकता अर्जुनाला असणारच. म्हणून तर अर्जुनाने प्रश्न विचारलाय, हे भगवंतांनी ओळखलं. आणि म्हणून मग पुढच्या श्लोकापासून भगवंतांनी हे सात्विक, राजस आणि तामस हे 3 मार्ग जे आहेत व्यक्तीला आचरणासाठी कोणत्या मार्गाने जावं हे सांगणारे किंवा प्रवृत्त करणारे, त्याविषयी सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली. पुढच्या श्लोकात भगवंतांनी ओळखायला शिकवलं. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसी राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सोपं आहे अरे अर्जुना ओळखायला. सातत्याने एखाद्या व्यक्तीचं आचरण स्वतःच अभ्यास करून ठरवता येतं आपल्याला. सातत्य कशा प्रकारे आहे ते बघायचं. मात्र आज असं तर उद्या तसं असेल तर आपला स्वभाव चंचल आहे, तो आधी स्थिर केला पाहिजे. आणि मग तो कोणत्या गुणात स्थिर झाला आहे हे ओळखण्याची किल्ली, चाबी भगवंतांनी या श्लोकात सांगून दिली. यजन्ते सात्विका देवा. सात्विक वृत्ती ज्यांची बळावली, सात्विक गुण ज्यांचा प्रभावी होतो आचरणातून, तसे संस्कार ज्यांच्यामध्ये रुजले आहेत, त्या व्यक्ती यजन्ते. यजन्ते म्हणजे सातत्याने ध्यास घेऊन आचरण करणं. यजन्ते म्हणजे नाक दाबून एका जागी बसून जपमाळ ओढत बसायची आवश्यकता नाही. एका जागी बसून ध्यान लावून 3-3 तास मी जागेवरून हलणार नाही आणि मग झाले का 3 तास हे सारखं घड्याळात बघत राहणार, किंवा मध्ये मध्ये किती डिस्टर्बन्स येतोय, हे वाचतंय ते वाचतंय, लक्ष सगळं तिकडे राहणार, याला यजन्ते म्हणत नाहीत. यजन्ते म्हणजे तल्लीनतापूर्वक ध्येय संकल्पित होऊन आचरण करत राहणं. आचरण करत राहायचंय. आणि मग हे आचरण जर सातत्याने घडायला हवं असेल तर त्यासाठी म्हणून हे मार्ग आहेत उपासनेचे. एका जागी बसून ध्यान करणं, एका जागी बसून जप करणं, हे सगळे मार्ग आहेत. पण अंतिम ध्येय कोणतं आहे की आपण जो ध्यास घेऊ त्या ध्यासाप्रती समर्पित राहून आचरण करत राहायचं.
म्हणून यजन्ते सात्विका देवान. देव म्हणजे श्रेष्ठ, की जे स्वतःजवळची पुंजी ओळखतात आणि ती पुंजी समाज सुचारू राहण्यासाठी प्रदान करत राहतात. त्याला म्हणायचं देव. आपण माणसांनाच देव म्हणतो की नाही हो? मला अगदी देवासारखा भेटलास. त्या दिवशी ना त्यांची मदत म्हणजे अगदी देवाचीच मदत वाटली हो. किती असे सहज सहज वाक्य आपण बोलून जात असतो. अगदी लहान मुलंसुद्धा बोलतात आणि मोठी वयोवृद्ध तर बोलतातच. म्हणून यजन्ते सात्विका देवा. सात्विक प्रवृत्ती बळावली की आपोआपच देवत्व, श्रेष्ठत्व, समाज सुचारू राहण्यासाठी जे आचरण अपेक्षित आहे ते आचरण सातत्याने घडायला लागतं. यजन्ते. आता हा एकच मार्ग नाही ना, दुसरा मार्ग पुढच्या ह्याच्यात ओळीत सांगून दिला. यक्ष रक्षांसी राजसा. यक्ष म्हणजे आम्हीच रक्षण करते होत अहंता, आणि रक्षांसी म्हणजे राक्षस. हवय हवय हवय, काम आणि क्रोध आणि लोभ. बस याच्यामध्ये जे गुरफटलेले व्यक्ती आहेत, जीव आहेत, ते काय करतात? अशा सारख्यांची जिथे माझं वेगळेपण, माझा मान सन्मान, आदर सत्कार असं ज्या ठिकाणी आहे, जिथे माझ्याकडे लक्ष वेधलं जाणार आहे, ज्या ठिकाणी मला हवंय ते मिळणार आहे, अशाच मार्गावर ज्या व्यक्ती चालत राहण्यासाठी आचरण करतात, त्यांची श्रद्धा किंवा त्यांनी निवडलेला मार्ग कोणता असतो? राजस. आणि मला काहीच नको आहे कुंभकर्ण. निद्राप्रिय. जे आहे ते उत्तमच आहे ना. कशाला काय मिळवायचं आहे? कशाला विकसन करायचं आहे? परमात्म्याने एवढ्या देणग्या दिल्या आहेत, त्याला वाटलं त्यांनी दिल्या. मी त्या सगळ्याच देणग्यांचा योग्य विनियोग करण्यासाठी सामर्थ्यशाली बनलंच पाहिजे, विकसन घडवून आणलं पाहिजे, असं कोणी सांगितलंय? असं जेव्हा आपल्या मनाचा ठाव घेऊन त्यानुसार आचरण घडतं, त्यावेळी अर्थात कोणता गुण प्रभावी आहे? तमोगुण. म्हणून पुढच्या वेळी ते सांगून दिलंय. प्रेतान भूतगणाशान्ये यजन्ते तामसा जना. प्रेतान म्हणजे प्रेतवत असलेल्या व्यक्ती आहेतच. जीव आहे, पण कसा जीव आहे? आहे हे ढकलगाडी वरी आहे. कष्ट घ्या कशाला? उन्नती हवी कशाला? फरक काय पडणार आहे? अशासारखी धोरणं आखून संकल्पच करायला जे तयार होत नाहीत, किंवा केलाच संकल्प तर अरे देवा, आता मला असं जावं लागणार का? मग कोणी सांगितली एवढी वाटचाल करायला, एवढे कष्ट घ्यायला? अशा प्रकारे जेव्हा भूतगण म्हणजे समुदाय, असाच समुदाय त्यांना दृष्टोत्पत्तीच पडतो. बघा एवढे लोक करतायत का काही? ते कसे राहतायतच ना, मिळतं ना त्यांना सगळं. कुठं काय अडतंय? मी तरी कशाला प्रगती कर? अशा विचाराने ज्या व्यक्ती आचरण करण्यासाठी रुजू होतात, प्रवृत्त होतात, त्यांचा स्वभाव कोणत्या प्रकारचा? त्यांची श्रद्धा, त्यांचा मार्ग कोणता? तामसा जनाः. तामस वृत्ती एकदा बळावली की त्या व्यक्ती तोच मार्ग शोधतात जिथे कमीत कमी कष्ट, फक्त आराम, प्रगतीची गरजच नाही. विकासासाठी योगदान कोण देत राहणार? अशी वृत्ती स्थिरावलेली आहे. पुढच्या श्लोकात अजून भगवंतांनी काय सांगून दिले बघा. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः. 16व्या अध्यायाचा कसा बरोबर मेळ साधलाय 17व्या अध्यायाशी बघा. 16वा आणि 17वा अध्याय हे परिशिष्ट आहेत.
म्हणजे गीतेमध्ये सखोलपणे बारकाईने सविस्तर जे जे विषय भगवंतांनी वर्णन केले अर्जुनाच्या जिज्ञासेची तृप्ती करताना, किंवा काही वेळा स्वतःहूनच नवीन विषयाची मांडणी केली, हे सगळी मांडणी करताना जो मूळ आधार आहे जीवनाचा, त्या मूळ जीवनाच्या आधाराविषयी आता या परिशिष्टात सांगून देतात. म्हणून द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव असुर एव च. मुळात सृष्टीमध्येच हे दोन प्रकार आहेत. ते 16व्याच्या परिशिष्ट म्हणून जो 16वा अध्याय त्याच्यात सांगून दिले आणि त्याचं वर्णन ऐकवलं. आता 17व्या अध्यायामध्ये असं भगवंत काय सांगतायत, या श्लोकात काय सांगून दिलं, अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते. तप म्हणजे सातत्याने होणारं आचरण, आणि ते एका व्यक्तीचं नाही आहे. जना अनेक लोक अशास्त्रविहितं, सुचारू समाजामध्ये आपलंही व्यक्तिमत्व सुचारू राहावं, संपन्न होत राहावं, विकसित होत राहावं, याची काहीही जाणीव न ठेवता, कोणताही विधी निषेध न मनात आणता, अशास्त्रविहितं घोरं, कठोरपणे स्वतःला ताडण करून घेणं. अनेक समाजामध्ये असं वर्तन केलं जातं, त्याला घोर वर्तन असं म्हटलं जातं, की असं जर का स्वतःला शारीरिक इजा पोहोचवल्या, शारीरिक क्लेश स्वीकारले सातत्याने, तरच जणू काही आम्हाला जे इप्सित आहे ते साध्य होऊ शकतो. मग आमच्याकडे इतरांचं लक्ष वेधलं जाऊ शकतो. दंभ अहंकार ह्या दोन्हीची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे, असा विचार करून काही व्यक्ती काम, राग, बल अन्विता सातत्याने वेढलेल्या राहतात. कशामध्ये? काम, इच्छा, हे हवंय ते हवंय, मिळालं पाहिजे, बाय हुक और क्रूक, मार्ग कोणताही असू दे हो, कामनापूर्ती झाली पाहिजे. कोणती कामनापूर्ती? दंभ अहंकार, तो पूर्ण झाला पाहिजे. म्हणून काम, राग म्हणजे आसक्ती, आणि बल श्रेष्ठपणा तोही मिरवायचा असतो. म्हणून अन्विता या सगळ्यांनी वेढले जातात आणि आचरण करायला लागतात. मग ते आचरण नियमांना अनुसरून नियमांचं पालन करणारं असं कसं असू शकेल? नियमांनी उल्लंघन केलं नियमांचं की लक्ष वेधलं जाणार ना, मग मी कांगावा करायला मोकळा होणार ना. मग दंभ अहंकार, काम, राग, बल सगळं प्रकट करायची संधी मिळाली. म्हणून अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते, असे काही व्यक्ती समाजामध्ये असतात. आणि त्या कलियुगात आता आहेत असं नाही. युगानुयुग अशाही व्यक्ती समाजामध्ये धर्म आणि अधर्म यांचं जे संतुलन आहे ते संतुलन बिघडवण्यासाठी कार्यरत राहतात. जिथे धर्म आहे तिथे अधर्म असणारच आहे. यतो धर्मस्ततो जयः, असं पुढे आपण बघणारच आहोत. आणि आपल्याला हे सुवचन म्हणून पण माहितीच आहे की ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे. जय आहे म्हणजे समाधान आहे. जय म्हणजे लौकिक अर्थाने यश किंवा पहिला क्रमांक मिळणं असं नाही आहे. जय म्हणजे समाधान, संतृप्ती, त्याला म्हणायचं जय. मग इथे लक्षात घेतलं आपण की धर्म आणि अधर्म यांचं संतुलन बिघडवण्यासाठी काम, राग, बल अन्विता, दंभ अहंकार संयुक्ता, म्हणून मग अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते, असं आचरण व्यक्ती करत असतात. पुढच्या श्लोकात अजून सांगून दिलं असं आचरण त्यांच्याकडून का घडतं. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः, कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः. भूतग्रामम अचेतसः, असमंजस बनून प्राण्यांचे समुदाय म्हणजे व्यक्तींचे समुदाय,
काय करतात? शरीरस्थम, शरीर म्हणजेच सर्व काही. 16व्या अध्यायात सगळं समजून घेतलेलंच आहे आपण. आणि त्याचंच आकर्षण त्यांना वाटत राहतं. आणि मग काय करतात? मायचैवांत शरीरस्थं तान विद्या असुर निश्चयान. आधीच्या अध्यायात आसुरी गुणांचं एवढं वर्णन केलं, तरीही पुन्हा एकदा भगवंत सांगतायत, खबरदार, सावध राहा बरं. अशा प्रकारे भौतिक शरीराच्या आकर्षणामध्येच असमंजसपणे जी व्यक्ती लिप्त होते, ती व्यक्ती निश्चितपणे आसुरी गुणांनी परिपोषित आहे. ती चालली त्या मार्गाला. सत्व रज सोडूनच दे, रज आणि मग तम, सत्वाकडे वळण्याचा विचार पण त्या व्यक्तीच्या मनात येत नाही. मग हे सगळं व्यक्तिनुरूप का बदलतं? येणारच ना प्रश्न मनात, तुमच्या आमच्या पण येणार. कोणाची इच्छा असेल हो अशा प्रकारे काम, राग, बल यांनी वेढलं जावं, सातत्याने अशा प्रकारे गर्तेच्या दिशेने प्रवास करावा, आपल्याला एवढं वरदान मिळालं आहे त्यांनी विकास करून घेऊ नये, असं कोणाला वाटत असेल? मग ते ठरतं कशावर? समाजात तर अशा व्यक्ती दिसतात. मग हे कशावरून निश्चित होतं? आपोआपच. त्याविषयी आता स्वतःच भगवंत सांगायला सुरुवात करणार आहेत. म्हणजे प्रश्न काय आहे की अशा प्रकारे अशास्त्रविहित घोर कर्म करण्यासाठी व्यक्ती प्रवृत्त विकसित होताना का होते? कुठून सुरुवात होते हे अशा गतीला जाण्याची? ते आता भगवंतांनी पुढच्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. त्यामुळे पुढचा श्लोक फार महत्त्वाचा आहे. ज्याला आपण भोवरा खेळला असाल सगळेजण लहानपणी. भोवऱ्याला खाली एक खिळ्यासारखं असतं आणि वरती तो लाकडाचा छान चेंडूसारखा लंबगोल असतो आणि त्याला दोरी गुंडाळून छान सोडायचं. टेक्निक असतो ते तंत्र, सगळ्यांना जमतं असं नाही. हळूहळू जमायला लागतं, कारण तो भोवरा बराच वेळ फिरत राहिला पाहिजे. त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो बरोबर जाग्यावर आला पाहिजे. तो जोवर जमत नाही तोवर भोवरा आपला जरासा लुडक पडून जातो. म्हणजे हे जे तंत्र आहे ते आत्मसात केव्हापासून, कोणकोणत्या माध्यमातून करायचं असतं, हे जसं भोवरा खेळताना आपण शिकून घेतो, अगदी तसं जीवनात गतिमान राहण्यासाठी, विकसनाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी कुठपासून सुरुवात करायची, काय काय जाणून घ्यायचं, कोणती तंत्र आत्मसात करायची, हे सगळं कळलं तर आनंदच वाट्याला येईल ना. योग्य मार्ग निवडण्याची क्षमता, भले मला नियमावली नसेल माहिती, पण ती क्षमता माझ्यामधली आपोआप प्रकट व्हायला लागेल ना. म्हणून हा आता जो श्लोक ऐकलात ना आपण, तो फार महत्त्वाचा आहे. कोणता? आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. स्वतः भगवंतच सांगतायत, मे शृणु, माझ्याकडून ऐक हा अर्जुना. काय ऐक? भेद. कशातले भेद सांगतो? हे जे घडण आहे ना, भोवरा हातात घेतल्याबरोबर साधा त्याला दोरा गुंडाळायचा, तो कसा गुंडाळायचा ते सुद्धा शिकून घ्यावं लागतं ना. म्हणजे जीवन घडत असताना, त्याला पैलू पडत असताना सुरुवात कुठून करायची? जीवनाधार कोणता आहे सांगा बरं व्यावहारिक जगामध्ये? एक दिवस नाही जेवायला मिळालं तर काय स्थिती होते? एक अख्खा दिवस मला डोळे बंद करून बसायला लावलं, जागचं हलायचं नाही म्हणून शिक्षा दिली, काय स्थिती होते? एक आवाज कानावर येत नाहीये, अख्खा दिवस. काय स्थिती होते? आता कळलं ना जीवनाधार काय आहे? या सृष्टीमध्ये आनंददायी जे जे म्हणून आहे ते सगळं मला सेवन करायची इच्छा असते. त्यासाठीच तर मला ही वरदानं प्राप्त झालेली असतात ना. म्हणून श्लोकाची सुरुवातच मुळी आहार हा तू अपि सर्वस्य. सर्वांना अशा प्रकारे सृष्टीतलं वैविध्य नाना रूपांनी नटलेलं
तिचं सामर्थ्य सेवन करण्याची क्षमता प्रदान केली जाते. त्याला आहार असं म्हटलंय. आता आहारसुद्धा मग कोणता असणार? सृष्टीमध्ये निरीक्षण करताना, परीक्षण करताना काय सेवन करावं हे माझ्या मनात उचंबळणाऱ्या भावांनुसार, विचारांनुसार माझे डोळे फिरणार ना, माझे कान ऐकायचा वेध घेणार ना, माझी त्वचा स्पर्श करायला सुचलेली असणार ना. म्हणजे सेवन कशाचं करायचं हे माझ्या मनामध्ये जे भाव प्रभावपूर्ण प्रकटतील त्यानुसार पुन्हा 3 प्रकार झाले आहाराचे: सात्विक, राजस, तामस. म्हणजे मी जेवणातला आहार घेते तो वेगळा, तो आपल्याला चौरस आहार पाहिजे वगैरे वगैरे सांगितलं. संतुलित आहार सेवन करावा, मग रोजच्या जेवणामध्ये असे पदार्थ असावेत. आमच्या आयुर्वेदाचार्यांनी सगळी शास्त्र अभ्यासून त्यानुसार आपली आहार पद्धती निश्चित केलेली आहे. तो झाला जेवणाच्या बाबतीतला आहार. पण डोळ्यांनी काय बघावं, कानांनी काय ऐकावं, वाणींनी काय बोलावं, जिभेनी स्वाद कोणता घ्यावा, घ्राणेंद्रियांनी कशा प्रकारे काम करावं, त्वचेनी कशा प्रकारे आनंद घ्यावा, या प्रत्येकाचा आहार असतो ना निश्चित. मग तो आहार प्रत्येक इंद्रियाचा अशा प्रकारे 3 प्रकारचा आहे असं भगवंत सांगून देत आहेत. हे झालं आहाराविषयी. दुसऱ्या ओळीत काय सांगून दिलं? जीवनाधार आहे हे सगळं. पहिला आहार, त्याशिवाय विकसन शक्यच नाही. दुसऱ्या ओळीत सांगून दिलं यज्ञस्तपस्तथा दानन तेषां भेदमिमं शृणु. यज्ञ, तप, दान, पहिला आहार. आता यज्ञ. यज्ञ म्हणजे कृती, क्रिया, आचरण. तप म्हणजे त्यातलं सातत्य, ध्येयपूर्वक संकल्पाधिष्ठित होऊन आचरण करणं, त्याला म्हणायचं तप. आणि मग जे प्राप्त होईल त्याचं दान. बस हाच तर सगळा जीवनाधार आहे ना. तोच या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून दिला. मग आता सुरुवातीलाच कशाविषयी फोकस करणार भगवंत? आहार, यज्ञ, तप की दान? तर सुरुवातीला आहारावर भगवंत काय सांगतायत? कशा प्रकारे आपण जीवनाधार असलेला आहार जाणून घ्यायचा आणि कोणत्या प्रकारचा आहार आपल्याकडून सेवन केला जातोय आणि आचरणातून प्रतिबिंबित होतोय, हे महत्त्वाचं आहे. सेवन करणं सहज शक्य आहे, कारण ते आपोआपच घडणारी क्रिया आहे. डोळे जोपर्यंत उघडे आहेत तोपर्यंत त्यांचा आहार ते स्वीकारत असतातच. कानांना तर बडदे नाहीच आहेत, बंद नाहीच आहेत कान. त्यामुळे सातत्याने येणाऱ्या ध्वनी लहरी हे कान स्वीकारत असतातच. म्हणजे आहार सेवन या इंद्रियांचं सतत चालू असतंच. मग ते निवडून कशा प्रकारे शास्त्रविधीला अनुकूल तेच सेवन करायचं ते भगवंत सांगतायत. भले मला शास्त्रविधी माहिती नसतील, पण आपोआपच त्याला अनुकूल ते सेवन कसं करायचं, ओळखायचं कसं, त्याविषयी या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं. श्लोक तर आपण ऐकला. आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्यास स्निग्धास स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. जीवनाधार आहार घेऊन मला जर विकसन करायचं आहे, जे जे वरदान स्वरूप मला प्राप्त झालेलं आहे त्याचा योग्य विनियोग करायचा आहे, समाजासाठी मला रुजू व्हायचं आहे, तर कोणता आहार मी घेतला पाहिजे? अर्थात जो माझं सात्विक पोषण करेल, म्हणजे मला श्रेष्ठतेकडे विकसित करायला मदत करेल. स्थैर्य,
जो मला देईल. समाजामध्ये मिसळताना सर्वांप्रती स्नेह आस्था सदैव जागृत राहील. रस्यास प्रेमपूर्वक आचरण मी करू शकेन. रस्या स्निग्धा स्थिरा हृदया. नुसतं प्रेमपूर्वक नाही आहे. एकदा भेट झाली, प्रेमपूर्वक स्नेहभावाने आपण एकमेकांशी वागतो. कोणी काही भेटल्याबरोबर अनोळखी व्यक्तीशी भांडण नाही काढत. पण हृदया, पुन्हा अगदी नाही भेट झाली तरीही काळजात घर करून राहणारी माणसं असतात ना. का असतात ती? आहार. त्यांच्या नेत्रातून ते प्रेम पाझरतं. त्यांच्या वाणीमधून ते व्यक्त होत असतं. त्यांचा स्पर्श, देहबोली ते सगळं बोलत असते. त्याला म्हणायचं हृदया. मग असा आहार पूर्ण देहाचा आहे ना, की जो आयुसत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना वर्धिष्णू करणारा. आता हे सगळे शब्द आपल्याला उलगडले. माझ्या डोळ्यांना आनंद देणारं, प्रेमभाव डोळ्यामधून प्रकट करणारं, आयु म्हणजे विकसनाची मर्यादा वृद्धिंगत करणारं, असं जे जे म्हणून मला सेवन करायचं आहे तो आहार कोणत्या प्रकारचा आहे? शास्त्रविधीनुसार सात्विक आहार आहे. म्हणजे सहजपणे जर का असं वर्तन आपल्याकडून घडत गेलं आणि असं सेवन आपल्याकडून होत गेलं तर शास्त्रविधी माहिती असू दे नाही तर नसू दे, भगवंत सांगून देत आहेत, आपोआपच सत्वगुण वर्धिष्णू होत राहणार आहे. जसं सत्वगुण वर्धिष्णू होणारा आहार आहे तसा वेगळा कोणता असणार? रजोगुण. रजोगुण काय करतो? केंद्र कोण असतं? मी. मला हवंय ते, माझ्यासाठी. ठरवणार कोण? मीच. म्हणजे रजोगुणामध्ये मी केंद्रित राहतो आणि त्याला अनुलक्षून, त्याला पोषक तोच आहार आपोआप सेवन करण्याची वृत्ती व्यक्तीमध्ये स्थिरावते. म्हणून पुढच्या श्लोकात ते पण सांगून दिलं. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामयप्रदाः. दुःख, शोक. शोक म्हणजे व्याकुळता, दुःख म्हणजे अस्वस्थता. आमयप्रदाः अनारोग्य प्रदान करणारी. बघा, राजस आहार आपण सेवन करतो आहोत सर्व इंद्रियांद्वारे. आता आपल्याला कळलं की आहार काही फक्त तोंडाने जेवण घेतो तेवढाच मर्यादित नाही, तो तर आहेच, तो शरीर पोषणाला आवश्यक. पण बाकी इंद्रिय पण त्यांचा आहार जो सेवन करत असतात तो आहार काय काय फळ देतो? जर राजस आहार सेवन करत असू आपण, मी माझं केंद्रित ठेवून, तर दुःख, अस्वस्थता, शोक, व्याकुळता आणि आमयप्रदाः अनारोग्य प्रदान करणारा ठरतो. मग तो ओळखायचा कसा राजस आहार? कट्वम्ल, लवण, उष्ण, तीक्ष्ण, रूक्ष, विदाहिनः. एवढी वैशिष्ट्य या राजस आहाराची सांगून दिलेली आहेत. मग जेवणामध्ये हे सगळे रस आपल्याला कळतात. कट्वम्ल, कटू, आम्ल, तिक्त, तिखट, तीक्ष्ण, रूक्ष, उष्ण, गरम, मसालेदार, चमचमीत. हा काही फक्त जिभेने सेवन करायचा आहार नाही बरं. डोळ्यांना पाहायला पण चमचमीत, रसदार. जिथे द्वंद्व सुरू तिथे आमचे कान टवकारले जातात. होतं ना असं? राजसच प्रभाव तो. म्हणून कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः असा आहार सेवन करताना ज्याला आनंद वाटतो त्याला फलित स्वरूप काय मिळणार आहे? अस्वस्थता,
व्याकुळता आणि अनारोग्यता. म्हणून जीवनाधार असलेला जो आहार आहे त्याच्याविषयी असं व्यक्तींनी शास्त्रविधी जाणा नाही तर नका जाणू, पण आचरणातून काय प्रतिबिंबित होत आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आहार स्वीकारायचा आहे. किती छान भगवंत आपल्याला प्रगल्भ करतायत ना. असंच प्रगल्भ होत राहूया. आणखी आहाराविषयी काही सांगितलंय का? आणि हो, यज्ञ दान तप त्याच्याविषयी पण भगवंतांनी सांगितलं असणारच ना. पण जाणून घ्यायला आपण आजचा व्हिडिओ इथे संपन्न करूया. पुढल्या व्हिडिओमध्ये ते सगळं जाणून घेऊया. तेव्हा आवडला असला हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर तर करत असालच. आणि हां, आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसला तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील. आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न उत्पन्न होत असले ऐकताना, किंवा याआधी काही प्रश्न वाटले, किंवा आधीचे व्हिडिओ पुन्हा ऐकताना काही प्रश्न उत्पन्न झाले मनामध्ये, तर जरूर ते कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत पाठवा. नाही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न व्हिडिओमध्ये करता येईल. नमस्कार.